महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. राज्यामध्ये आज धुवाधार पाऊस बरसलाय आणि फक्त आजच नाही तर गेल्या 3 दिवसांपासून राज्यामध्ये सर्व दूर पावसाची कोसळधार सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक भागात दाणादाण उडालेली आहे. या पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. या सगळ्या दृश्यांमधनं आपल्या लक्षात येईल की राज्यामध्ये कुठे कुठे सध्या काय परिस्थिती आहे. सगळ्यात आधी नांदेडमध्ये तर आकाश कोसळल्याप्रमाणे ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळला मुखेडमध्ये आणि अनेक जणांनी आपलं घर गमावलेलं आहे, आपले नातेवाईक गमावले आहेत. इथे SDRF NDRF दाखल झालेत आणि नांदेडच्या मुखेडमध्ये मदतकार्य बचावकार्य सुरू आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी, कोकणच्या पट्ट्यातही गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धुवाधार पाऊस बरसतोय आणि रत्नागिरीमधल्या अनेक नद्या या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेलेला आहे. पुढे लातूरमध्ये धरणांचे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत. मराठवाड्याचा हा सगळा पट्टा पाऊस तुलनेनं कमी पडतो, परंतु लातूरमध्ये गेले 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळते. त्याचाच परिणाम म्हणून धरणातनं विसर्ग सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. वाशिममधलं काय चित्र? वाशिममध्ये विदर्भामध्ये खास करून पावसाचा जोर हा गेल्या आठवड्यापासूनच जरा जास्त पाहायला मिळतोय. वाशिममध्येही नदी नाले दुथडी भरून आहेत आणि नागरिकांची मात्र काहीशी अडचण होते. काहींच्या शेतात तर काहींच्या घरात या पुराचं पाणी शिरलेलं आहे. दापोली, पुन्हा एकदा कोकणचा पट्टा, दापोलीमध्ये सुद्धा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोकण पट्ट्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस सुद्धा हवामान खात्यानं सतर्कतेचा आणि तुफान पावसाचा इशारा दिलेला आहे. अनेकांच्या शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी राजा हा चिंतेत आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा आपण पाहतोय पूरसदृश परिस्थिती आहे. नदी नाले ओढे हे सगळं काही ओव्हरफ्लो झालंय. पुराचं पाणी सर्वत्र पसरलंय, त्यामुळे शेतकरी असोत, सर्वसामान्य नागरिक असोत, प्रत्येक जण सध्या चिंतेत आहे. जळगावमध्ये सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर हा पाऊस कशी बॅटिंग करतोय ते आपण पाहतोय. तर कोल्हापूर, यवतमाळ, सातारा या 3 ठिकाणी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये. अनेक ठिकाणी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. आणि आपण मुंबईचा विचार केला तर आज मुंबई आणि उपनगराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईकरांची खऱ्या अर्थानं दैना उडाली. सायनचं गांधी मार्केट, किंग सर्कल, अंधेरीमधील वीरा देसाई रोड आणि दादर स्टेशनच्या पूर्वेकडच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. याच पाण्यातनं वाट काढताना पुढे जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली आणि पुढचे साधारणतः 8 ते 10 तास सुद्धा मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. मुंबईत पावसाची कोसळधार. पावसानं उडवली मुंबईकरांची दैना. पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईतील वडाळा, किंग सर्कल, एल्फिन्स्टन आणि अंधेरीतील वीरा देसाई रोड या भागाची ही अवस्था. नजर जाईल तिथवर पाणीच पाणी. सोमवारी सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढू लागला. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांना तळ्याचं रूप आलेलं. मुंबईतल्या किंग सर्कल परिसरातल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या पाण्यातनं वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. तर वाहन चालकांना सुद्धा मोठी कसरत करावी लागली. पावसामुळे अनेकांची वाहनं बंद पडली आणि वाहन चालकांना आपल्या गाडीला धक्का मारताना नाकी 9 आले. देख रहे पानी बहुत बुरा है. शायद आई गेस कॉरपोरेशन अपना काम ठीक से नहीं कर रही है. नहीं तो हर साल बोलते हैं बारिश आने से पहले कि हम ये कर रहे वो कर रहे, पानी ब्लॉकेज ना हो रस्ते का. बट यही ये सब क्या कर सकते हैं. मागचे 2 वर्ष तर पाणी एवढं भरलं नव्हतं, पण आता भरलेलं आहे. तर कृपया मी सरकारला विनंती करतो की त्यांनी लक्ष द्यावे या सगळ्यांवर. दरवर्षीप्रमाणे सायनचा गांधी मार्केटचा परिसरही जलमय झालेला.
या भागात पाणी साचल्यानं मुंबईकर बेजार झाले. रस्त्यावर साचलेलं पाणी आणि पावसामुळे इथली वाहतूकही मंदावली. तो जुईनगरवरून आलोय, पण इथे भरपूर पाऊस चालू आहे. प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि पूर्ण पाणी भरलेलं आहे सगळीकडे आणि प्रवाशांना एवढा त्रास होतो की भरपूर त्रास होतो. आम्ही आता गुडघ्याभर पाणी एवढ्यावर चालून इथपर्यंत आलेलो आहे आम्ही आज. तर त्यामुळे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. दरवर्षी हाच प्रकार चालू आहे. तर मुंबईच्या वडाळा भागालाही पावसाचा मोठा फटका बसला. इथल्या अनेक दुचाकी पाण्याखाली बुडाल्या. इथे कमरे इतक्या पाण्यातनं नागरिकांना वाट काढावी लागली. एवढा कमरेपासून पाणी आहे ना, आणि सकाळी काहीच नव्हतं, बट आता मी कॉलेजमधून घरी आलो तर एवढा कमरेपर्यंत पाणी. हे बघा, आता माझ्या आता चक्क बॅग आहे. आता असं वाटतं की ती डोक्यावरती घेऊन घरी जायला लागेल. ते गावी कसं असं ते डोक्यावरती घेऊन जातो तसा प्रॉब्लेम आहे. बघा, ऑलमोस्ट कमर भिजली माझी. आता बॅग लिटरली डोक्यावरती घेऊन जायला लागेल असं वाटतंय. इथेच अडकले, तिकडे जायला केवढी भीती. यापूर्वी कधीही पाणी न भरणाऱ्या दादर पूर्वेकडच्या स्टेशन परिसरातही पाणी साचलेलं. दादर स्थानकाच्या अगदी समोरच असलेल्या स्वामीनारायण मंदिर परिसरातही पाणी साचण्याची समस्या भेडसावली. अक्षरशः आपले सर्व सामान जे आहे ते डोक्यावरती घेऊन हे सर्वजण दादर रेल्वे स्थानकात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. कंबरभर काही ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आणि अशा या पावसाच्या पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढत पुढे जावं लागत आहे. आणि आपण पाहतो आहोत की कंबरभर काही ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. त्या पाण्यामध्ये कार जे आहे ते बंद पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई शहरासह मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांनाही पावसानं झोडपलं. अंधेरीच्या वीरा देसाई रोड परिसरात पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. इथल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नदी धीरे धीरे हो जाएगा, क्योंकि जो हिसाब से मुंबई के रास्तों का काम हो रहा है और मुंबई की बर्बादी कर रहे हैं, वो तो नदी में ही तब्दील करने के उनका प्रयास है, ऐसा हमें लगता है. वीरा देसाई रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहन चालकांना समस्यांना सामोरं जावं लागलं. या भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातनं वाहनं नेण्याचा प्रयत्न करताना वाहनं बंद पडली आणि हा प्रयत्न वाहन चालकांच्या अंगलट आला. आगे की तस्वीर दिखाऊंगा मैं. ये देखिए किस तरीके से दुकानों में, सोसाइटियों में अब धीरे धीरे पानी पूरी तरह से भर चुका है. ये देखिए इतनी महंगी गाड़ी है और पानी में यहाँ फंसी हुई है. आधे से जब जो गाड़ी है वो पानी में डूबी हुई है. अब इनके जो मालिक है उस गाड़ी को यहाँ पर छोड़ के जा चुके हैं, क्योंकि गाड़ी जो है पूरी तरह से बंद पड़ी हुई है. मुंबईसह राज्यातही पावसानं कहर केलाय. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत मुख्यमंत्र्यांनी मुंबईसह राज्यभरातल्या पावसाचा आढावा घेतला. मुंबईत पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे, तर मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे. मुंबईतल्या पावसानं पालिकेच्या आणि प्रशासनाच्या कामाची पोलखोलच केली आहे. अनेक ठिकाणी अर्धवट झालेली रस्त्यांची कामं आणि जागोजागी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा फटका बसलेला असून पाणी साचण्याच्या समस्येमुळे मुंबईकरांची मात्र दैना उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.